परत स्टॉप झाला का? हा. प्रार्थना घेऊन सुरू करा. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. सुरू करतोय आपण. हो. हॅलो, एक मिनिट सुचेता. हा, दोघींनी बोला. नाही सुचेता, ते दोघींनी लिंक जॉईन केली पण ते जॉईन नाही होत आहे. ओके. आज आपण 6व्या अध्यायाला सुरुवात करतोय. अथ षष्ठोऽध्यायः. श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योऽग्निर्न चाक्रियः. श्री भगवान बोलतात, कर्मफलाचा आश्रय न घेता जो कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी तसेच योगी आहे, आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी होत नाही किंवा केवळ क्रियेचा त्याग करणारा योगी होत नाही. अनाश्रितः कर्मफलम या पदाचा आशय असा दिसतो की मनुष्याने कोणत्याही उत्पत्ती विनाशशील वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती, क्रिया इत्यादींचा आश्रय घेऊ नये, कारण हा जीव स्वतः पुरुष असल्याने नित्य निरंतर राहणारा आहे, आणि हा ज्या वस्तू, व्यक्ती इत्यादींचा आश्रय घेतो ते उत्पत्ती विनाशशील तसेच प्रत्येक क्षणाला परिवर्तित होणारे आहेत. ते नष्ट होतात आणि हा जीव रिकामाच राहतो. केवळ रिकामाच राहत नाही तर त्यांच्या आसक्तीला पण पकडून ठेवतो. जोपर्यंत तो त्यांच्या आसक्तीला पकडून ठेवतो तोपर्यंत त्याचे कल्याण होत नाही. जर हा त्या आसक्तीचा त्याग करील तर हा स्वतः मुक्त होईल. वास्तविक पाहिले तर हा मुळातच मुक्त आहे, केवळ आसक्तीमुळे त्याला त्या मुक्तीचा अनुभव येत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की मनुष्याने कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करावे. कर्मफलाच्या आश्रयाचा त्याग करणारा तर नैष्ठिकी शांतीला प्राप्त होतो, परंतु कर्मफलाचा आश्रय घेणारा बांधला जातो. स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही तिन्ही शरीरे कर्म यांना सर्वांच्या हितासाठी उपयोगात आणले पाहिजे. जसे स्थूल शरीराने क्रिया आणि पदार्थांना संसाराचेच समजून त्यांचा उपयोग संसाराच्या हितासाठी करावा. सूक्ष्म शरीराने दुसऱ्यांचे हित कसे होईल, सर्व सुखी कसे होतील, सर्वांचा उद्धार कसा होईल असे चिंतन करावे. आणि कारण शरीराने स्थिरतेचे फलही संसारासाठी अर्पण करावे. कारण ही तिन्ही शरीरे आपली व्यक्तिगत नाहीत, तर संन्यासाची आणि संसाराच्या सेवेसाठीच आहेत. या तिन्हींचा आश्रय न घेणे म्हणजेच कर्मफलाचा आश्रय न घेणे आहे, आणि या तिन्हींचा केवळ संसाराच्या हितासाठी कर्म करणेच कर्तव्य कर्म करणे आहे. आश्रय न घेण्याचे तात्पर्य हे झाले की शरीरादींना आपले आणि आपल्यासाठी समजावयाचे. मनुष्य जन्मात शरीर इत्यादींचे महत्व नाही, तर शरीर इत्यादींकडून केल्या जाणाऱ्या साधनेचे महत्व आहे. म्हणून संसाराकडून मिळालेली वस्तू संसारालाच अर्पण करावी, संसाराच्या सेवेमध्ये उपयोगात आणावी. संसाराच्या सेवेत उपयोगात आणली तर आपण संन्यासी झालो, आणि मिळालेल्या वस्तूविषयीचा आपलेपणाचा त्याग केला तर आपण त्यागी झालो. कर्मफलाचा आश्रय न घेऊन कर्तव्य कर्म केल्याने काय होईल? तर याचे उत्तर भगवंत देतात, दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म केल्याने पूर्वीची आसक्ती नष्ट होईल,
तसेच कर्म करण्याचा वेगही समाप्त होईल. अशा प्रकारे आसक्ती संपूर्णपणे नष्ट झाल्याने मुक्ती स्वतः सिद्ध आहे. उत्पत्ती विनाशशील वस्तूंचा संबंध ठेवण्याचे नाव बंधन आहे आणि त्यापासूनचे नाव मुक्ती आहे. त्या उत्पत्ती विनाशशील वस्तूपासून सुटका होण्याचा उपाय त्यांचा आश्रय न घेणे, अर्थात त्यांच्याशी ममता न ठेवणे आणि आपल्या जीवनाला त्यांच्या आश्रित न मानणे हा आहे. नंतर आहे कार्यम कार्यम कर्म करोतु यः. केवळ कर्तव्याचे नाव कार्य आहे. कार्य आणि कर्तव्य हे दोन्ही शब्द पर्यायवाची आहेत. कर्तव्य कर्म त्याला म्हणतात जे आपण सुखाने सहज करू शकतो आणि जे अवश्य ज्याचा त्याग केव्हाही होता कामा नये. आता कार्यकर्म अर्थात कर्तव्य कर्म असंभव नसते, कठीणही नसते. जे करू नये ते कर्तव्य कर्म नसतेच, ते तर अकर्तव्य म्हणजेच अकार्य असते. ह्या अकार्याचेही दोन प्रकार आहेत. नंबर 1 जे आपण करू शकत नाही, अर्थात जे आपल्या सामर्थ्याच्या बाहेर आहे. आणि नंबर 2 जे करता कामा नये, अर्थात जे शास्त्र आणि लोकमर्यादेच्या विरुद्ध आहे. तात्पर्य कर्मफलाचा आश्रय न घेता शास्त्रविहित आणि लोकमर्यादेनुसार प्राप्त कर्तव्य कर्म निष्काम भावनेने दुसऱ्यांच्या हितासाठी केले पाहिजे. केले जातात कर्मफलाच्या प्राप्तीसाठी आणि कर्म तसेच त्याच्या फलाची आसक्ती समाप्त करण्यासाठी. संन्यासीच योगीच अशा प्रकारे कर्म करणाराच संन्यासी आणि योगी आहे. तो कर्तव्य कर्म करत असताना निर्लिप्त राहतो म्हणून तो संन्यासी आहे आणि त्या कर्तव्य कर्मांना करत असताना तो सुखी किंवा दुःखी होत नाही, अर्थात कर्माच्या सिद्धी असिद्धीत सम राहतो म्हणून तो योगी आहे. तात्पर्य कर्मफलाचा आश्रय न घेता कर्म केल्याने त्याच्या कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा नाश होतो, अर्थात त्याचा कर्माशीही संबंध राहत नाही आणि फलाशीही संबंध राहत नाही म्हणून तो संन्यासी आहे. तो कर्म करण्यात आणि कर्म फलाच्या प्राप्ती अप्राप्त म्हणून तो योगी आहे. येथे भगवंत प्रथम संन्यासी पद देऊन अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, तू ज्याला संन्यास मानतोस तो वास्तविक संन्यास नाही, तर तो कर्मफलाच्या आश्रयाचा त्याग करून आपल्या कर्तव्यरूपी कर्माला केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्तव्य बुद्धीने करतो, तोच वास्तविक खरा संन्यासी आहे. न निरग्निहा म्हणजे अग्निविरहित. केवळ अग्निरहित झाल्याने संन्यासी होता येत नाही, अर्थात ज्याने बाहेरून यज्ञ, हवन इत्यादींचा त्याग केला आहे, पदार्थांचा त्याग केला आहे, क्षणात क्रिया आणि पदार्थांची आसक्ती आहे, महत्व आहे, प्रियता आहे, तो कधीही खरा संन्यासी होऊ शकत नाही. न अक्रिया लोकांची बहुधा अशी धारणा असते की जो मनुष्य कोणतीही क्रिया करत नाही, स्वरूपाने क्रिया आणि पदार्थांचा त्याग करून वनामध्ये जातो अथवा निष्क्रिय होऊन समाधी लावून बसतो, तोच योगी असतो. परंतु भगवंत म्हणतायत, जोपर्यंत मनुष्य उत्पत्ती विनाशशील वस्तूंच्या आश्रयाचा त्याग करत नाही आणि मनाने त्यांच्याशी आपला संबंध कायम ठेवतो, तोपर्यंत तो कितीही अक्रिय झाला असेल, चित्ताच्या वृत्तींचा सर्वथा निरोध केला असेल, परंतु तो योगी होऊ शकत नाही. मात्र चित्ताच्या वृत्तींचा सर्वथा अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात, परंतु कल्याण होऊ शकत नाही. तात्पर्य केवळ बाहेरून अक्रिय होण्याने कोणी योगी होत नाही. योगी तोच होतो जो उत्पत्ती विनाशशील वस्तूंचा आश्रय न ठेवता कर्तव्य कर्म करत असतो.
जे साधक संपूर्ण क्रियेपासून उपरत होऊन एकांतात राहून जप ध्यान इत्यादी साधन करतात, अशा एकांत प्रिय चांगल्या चांगल्या साधकातही लोकांचा उद्धार करण्याची प्रवृत्ती फार वेगाने निर्माण होते आणि ते एकांतात राहून साधन करणे सोडून लोकांच्या उद्धाराच्या कामामध्ये या श्लोकाचा परिशिष्ट भाव आहे, मुंगीपासून ब्रह्मलोकापर्यंत संपूर्ण संसार कर्मफल आहे. संसाराचे स्वरूप आहे. वस्तू व्यक्ती आणि क्रिया केवळ वस्तूची प्राप्ती आणि अप्राप्ती होते, केवळ व्यक्तीचा संयोग आणि वियोग होतो आणि केवळ क्रियेचा आरंभ आणि अंत होतो. जो वस्तू व्यक्ती आणि क्रिया तिन्हींच्या आश्रयाचा त्याग करून प्राप्त कर्तव्याचे पालन करतो, तोच वास्तविक संन्यासी आणि योगी आहे. कर्मफलाचा त्याग न करता जो केवळ अग्नीचा त्याग करतो, तो वास्तविक संन्यासी नाही आणि जो केवळ क्रियेचा त्याग करतो, तो वास्तविक योगी नाही. कारण मनुष्य कर्मफलाने बांधला जातो, अग्नीने आणि क्रियेने नव्हे. ज्याने कर्मफलाचा त्याग केला आहे, तोच वास्तविक सांख्ययोगी आणि कर्मयोगी आहे. तात्पर्य हे आहे की चित्तवृत्तींचा केल्याने कोणी योगी होत नाही. योगी तेव्हाच होतो जेव्हा तो कर्मफलाचा त्याग करतो. कारण जोपर्यंत कर्मफलाची इच्छा आहे, तोपर्यंत वृत्ती निरोध करण्याने सिद्धींची प्राप्ती तर होऊ शकते, परंतु कल्याण होऊ शकत नाही. संबंध पूर्व श्लोकात हे म्हटले गेले आहे की जो संन्यासी आहे तोच योगी आहे, परंतु यांचे ऐक्य कशात आहे याचे वर्णन श्लोक क्रमांक 2 मध्ये केले आहे. तर श्लोक क्रमांक 2, यम संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव न ह्यसन्न्यस्त संकल्पो योगी. व्याख्या, हे अर्जुन, लोक ज्याला संन्यास असे म्हणतात त्यालाच तू योग समज, कारण संकल्पांचा त्याग केल्याविना मनुष्य कोणताही योगी होऊ शकत नाही. यम संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव. 5व्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी सांगितल्यास म्हणजेच सांख्ययोग आणि योग म्हणजेच कर्मयोग हे दोन्हीही स्वतंत्रतेने कल्याण करणारे आहेत. तसेच दोन्हींचे फलही एकच आहेत. अर्थात संन्यास आणि योग दोन नाहीत तर एकच आहेत. तीच गोष्ट भगवंत येथे म्हणत आहेत की जसे संन्यासी संपूर्णपणे त्यागी असतो, तसेच कर्मयोगी पण संपूर्णपणे त्यागी असतो. तात्पर्य, योगी आणि संन्यासी यांच्यात कोणताही भेद नसतो. भेद न राहण्यानेच भगवंतांनी 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटले आहे की रागद्वेषाचा त्याग करणारा योगी संन्यासीच आहे. न ह्यसन्नस्त संकल्पो योगी भवति कश्चन. मनात ज्या स्फुरणा निर्माण होतात, अर्थात निरनिराळ्या गोष्टी आठवतात, त्यापैकी ज्या गोष्टीशी मन चिटकते त्या स्फूर्तीविषयी प्रियता अप्रियता उत्पन्न होते, तोच संकल्प होतो. त्या संकल्पाचा त्याग केल्याशिवाय मनुष्य कोणताही योगी होत नाही तर भोगी होतो. कारण परमात्म्याशी होणाऱ्या संबंधाचे नाव योग आहे आणि ज्याची अंतःकरणातूनच व सौहार्द तसेच त्याविषयीची सुखबुद्धी आहे, तो भोगीच होईल, योगी होऊच शकत नाही. तेव्हा त्याला असत पदार्थांचे महत्व, सौंदर्य
तसेच त्यावी असते. आणि जेव्हा तो संपूर्ण संकल्पाचा त्यागी होतो, तसेच त्याला भगवंताशी आपल्या नित्य संबंधाचा अनुभव होतो, तेव्हा तो योगी होतो. या ठिकाणी कश्चन पदाचा हा अर्थही घेतला जाऊ शकतो की संकल्पाचा त्याग केल्याशिवाय मनुष्य कोणताही योगी अर्थात कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी, हठयोगी, लययोगी इत्यादी होत नाही. कारण त्याचा संबंध उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या जड पदार्थांशी असून तो योगी कसा होईल? तो तर भोगीच होईल. तात्पर्य, जोपर्यंत असत पदार्थांशी किंचित मात्रही संबंध राहील आणि स्वतःला काही ना काही समजेल, तोपर्यंत मनुष्य कोणताही योगी होऊ शकत नाही. अर्थात असत पदार्थांशी संबंध ठेवून तो कितीही अभ्यास करो, समाधी लावो, पर्वत आणि गुहेमध्ये जाऊन राहो, तरीही गीतेच्या सिद्धांतानुसार तो योगी म्हणविला जाऊ शकत नाही. तसे पाहिले तर संन्यास आणि योगाची साधना वेगवेगळी आहे, परंतु संकल्पाच्या त्यागामध्ये दोन्ही साधन एकच आहे. श्लोक क्रमांक 3. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. जो योगात आरूढ होऊन इच्छितो अशा मननशील योग्यासाठी कर्तव्य कर्म करणे कारण सांगितले गेले आहे आणि त्याच योगारूढ मनुष्याचा शम, शांती, परम प्राप्तीत कारण सांगितला गेला नाही, परमाप्त प्राप्तीत कारण सांगितला गेला आहे. व्याख्या. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकार आवाज येतोय? हा, आवाज येतोय. मध्येच गेला होता ना? हो हो हो. ओके, ठीक आणि आहे, ठीक व्हिडिओ पण ऑन ठेवा. आहे. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते. जो योगारूढ होऊ इच्छितो अशा मननशील योग्यासाठी योगारूढ होण्यात निष्काम भावनेने कर्तव्य कर्म करणे कारण आहे. तात्पर्य, करण्याचा वेग समाप्त करण्यात प्राप्त कर्तव्य कर्म करणे कारण आहे. कारण कोणतीही व्यक्ती जन्मलेली आहे, तिचे पालन पोषण होत आहे आणि जिवंत आहे, तर तिचे जीवन दुसऱ्याच्या मदतीशिवाय चालूच शकत नाही. त्याच्याजवळ शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहम पर्यंत अशी कोणती वस्तू नसते जी प्रकृतीची नाही. म्हणून जोपर्यंत तो या प्राकृत वस्तूंना संसाराच्या सेवेत म्हणजेच उपयोगात आणत नाही, तोपर्यंत तो योगारूढ होऊ शकत नाही. अर्थात समतेमध्ये स्थित होऊ शकत नाही. कारण प्राकृत सर्व वस्तूंची संसाराशी एकता आहे, आपल्याशी ऐक्य नाहीच. म्हणून त्या सर्वांना दुसऱ्यांच्या सेवेत उपयोगात आणावयाचा भाव असल्याने संपूर्ण क्रियेचा प्रभाव संसाराकडे होईल आणि तो स्वतः योगारूढ होईल. योगारूढ होण्यात कर्म कारण का आहे? कारण फलाच्या प्राप्ती अप्राप्तीत आपली समज नाही, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो याचा पत्ता तेव्हाच लागेल जेव्हा आपण कर्म करू. समतेची ओळख कर्म केल्यानेच होईल. तात्पर्य, कर्म करताना आपल्यात समता बाणली, रागद्वेष उत्पन्न झाले नाहीत तर ठीक आहे, कारण ते कर्म योगाला कारण झाले. परंतु जर आपल्यात समता राहिली नाही,
रागद्वेष उत्पन्न झाले तर आपला जडतेशी संबंध झाल्याने ते कर्म योगाला कारण होत नसते. योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. असतशी संबंध ठेवल्यानेच अशांती उत्पन्न होते. याचे कारण असे आहे की असत पदार्थांशी स्वचा संबंध एक क्षणही राहू शकत नाही आणि राहतही नाही. कारण स्व सदा राहणारा आहे आणि शरीरादी संपूर्ण पदार्थ प्रतिक्षण अभावात जात आहेत. त्या प्रतिक्षणाला अभावात जाणाऱ्याशी हा स्व आपला संबंध जोडतो आणि त्यांच्याशी आपला संबंध कायम ठेवू इच्छितो. परंतु त्यांच्याशी संबंध राहत नाही आणि ते पदार्थ नष्ट होतील या भीतीने, तसेच ते नष्ट झाल्याने अशांती उत्पन्न होते. जेव्हा हा शरीरादी असत पदार्थांना संसाराच्या सेवेत उपयोगात आणून त्यांच्याशी आपला संपूर्णपणे संबंध विच्छेद करून घेतो, तेव्हा असतच्या त्यागाने त्याला आपोआपच शांती प्राप्त होते. जर साधक त्या शांतीचेही सुख घेऊ लागला तर तो बांधला जाईल. जर त्याने त्या शांतीविषयी आसक्ती ठेवली नाही, तिच्यापासून सुख घेतले नाही, तर ती शांती परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी कारण होते. परिशिष्ट भाव. योगारूढ होऊ इच्छिणाऱ्या साधकासाठी योगारूढ होण्यात निष्काम भावाने कर्म करणे कारण आहे आणि त्यापासून प्राप्त होणारी शांती परमात्म प्राप्तीत कारण आहे. तात्पर्य हे आहे की परमात्म प्राप्तीत कर्म कारण नाही, तर कर्माच्या संबंध विच्छेदाने होणारी शांती कारण आहे. धन आहे, सिद्धी नव्हे. योगारूढ अवस्थेत समाधान मानू नये, कारण समाधान मानल्यास साधक तेथेच अटकून राहील. त्यामुळे परमात्म प्राप्तीत फार वेळ लागेल. जोपर्यंत परमात्म प्राप्तीचा अनुभव झाला नाही, तोपर्यंत त्या शांतीत आवड राहते. अर्थात शांती फारच श्रेष्ठ वाटते. परंतु त्या शांतीचा उपभोग केला गेला नाही, त्यापासून उपराम झाले तर तिची आवड आपोआप समाप्त होते आणि फार लवकर परमात्म प्राप्तीचा अनुभव होतो. योगारूढ होण्यात कर्म करणे कारण आहे. अर्थात निस्वार्थ भावाने दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करीत करीत जेव्हा त्याचा वियोग होतो, तेव्हाच साधक योगारूढ होतो. कर्मांची समाप्ती होते आणि योग नित्य राहतो. कर्मीही कर्म करतो आणि कर्मयोगीही कर्म करतो, परंतु त्या दोघांच्या उद्देशात फार मोठे अंतर राहते. एक आसक्ती ठेवून अथवा कामनापूर्तीसाठी कर्म करतो आणि एक आसक्तीचा त्याग करण्यासाठी कर्म करतो. भोगी स्वतःसाठी कर्म करतो आणि कर्मयोगी दुसऱ्यांसाठी कर्म करतो. म्हणून आसक्तीपूर्वक कर्म करण्यात समान असूनही तो आसक्ती त्यागाच्या उद्देशाने दुसऱ्यांसाठी कर्म करतो, तो योगी योगारूढ होतो. कर्म केल्यानेच योग्याची ओळख होते. यानंतरच्या 4थ्या श्लोकात योगारूढ कोण असतो याची लक्षणे दिली आहेत. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. कारण जेव्हा इंद्रियांच्या भोगात तो आसक्त होत नाही, तसेच कर्मातही आसक्त होत नाही, तेव्हा तो संपूर्ण संकल्पांचा त्यागी मनुष्य योगारूढ म्हटला जातो. यदा हि नेंद्रियार्थेषु, साधकाने इंद्रियांच्या अर्थामध्ये अर्थात प्रारब्धानुसार प्राप्त होणारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5ही विषयात अनुकूल पदार्थ, परिस्थिती, घटना, व्यक्ती इत्यादीत आणि शरीराचा आराम, मान, प्रतिष्ठा इत्यादीमध्ये आसक्ती ठेवू नये. यांचा भोग बुद्धीने त्यांच्याविषयी संतोष मानू नये, तर
असा अनुभव करावा की हे सर्व विषय पदार्थ इत्यादी आलेले आहेत आणि ते प्रत्येक क्षणाला जात आहेत. हे येणारे आणि जाणारे अनित्य आहेत. मग यात काय खुश व्हावयाचे आहे, असा अनुभव करून त्यांच्यापासून अलिप्त राहावे. इंद्रियांच्या भोगात आसक्त न होण्याचे साधन इच्छापूर्तीचे सुख न घेणे हे आहे. सुख घेतल्याने इंद्रियांच्या भोगात आसक्ती वाढते. म्हणून साधकाने अनुकूल वस्तू, व्यक्ती, पदार्थ इत्यादींच्या मिळण्याची इच्छा करू नये आणि इच्छेशिवाय अनुकूल वस्तू इत्यादी मिळाल्या तरी त्यात प्रसन्न होऊ नये. असे झाल्याने इंद्रियांच्या भोगात आसक्ती राहणार नाही. दुसरी गोष्ट, मनुष्याजवळ अनुकूल वस्तू नसल्याने तो त्या वस्तूंच्या अभावाचा अनुभव करतो आणि त्या मिळाल्यावर तो त्यांच्या अधीन होत असतो. म्हणून वस्तूच्या न मिळण्याने आणि मिळण्याने फरक इतकाच होतो की वस्तूच्या न मिळण्यात त्या वस्तूच्या परतंत्रतेचा अनुभव होत होता, परंतु वस्तूच्या मिळण्याने परतंत्रतेचा अनुभव येत नाही, तर मनुष्याला त्यात स्वतंत्रता दिसते. हा त्याला धोका होत असतो. तसेच अनुकूल परिस्थितीत प्रसन्न होण्याने मनुष्य आपल्याशी विश्वासघात करतो, कारण हा मनुष्य अनुकूल परिस्थितीच्या अधीन होत असतो. त्याला भोगत भोगत त्याचा स्वभाव बिघडून जातो आणि वारंवार सुख भोगण्याची कामना उत्पन्न होऊ लागते. ही सुखभोगाची कामनाच त्याच्या जन्म मरणाला कारण होते. तात्पर्य, अनुकूलतेची इच्छा करणे, आशा ठेवणे आणि अनुकूल विषय इत्यादीत प्रसन्न होणे हे संपूर्ण अनर्थाचे मूळ आहे. असे झाल्याने कोणताही अनर्थ होणे, पाप होणे शिल्लक, तर याचा त्याग केला गेला तरच मनुष्य योगारूढ होतो. तिसरी गोष्ट, आपल्याजवळ जीवन निर्वाहाशिवाय जितक्या काही अनुकूल भोग्य वस्तू आहेत त्या आपल्या नाहीत. त्या कोणाच्या आहेत आपणाला ठाऊक नाही. परंतु जर एखादा अभावग्रस्त प्राणी मिळाला तर त्या सामुग्रीला त्याचीच समजून त्याला अर्पण करावे आणि त्याला देऊन असे समजावे की जीवन निर्वाह व्यतिरिक्त ज्या वस्तू माझ्याजवळ पडून होत्या त्या ऋणातून मी मुक्त झालो. तात्पर्य, जीवन निर्वाह व्यतिरिक्त वस्तूंना आपले आणि आपल्यासाठी न समजल्याने मनुष्याची भोगात आसक्ती होत नाही. न कर्म स्वनुषज्यते. जसे इंद्रियांच्या विषयात आसक्ती असू नये, तसेच कर्मातही आसक्ती असता कामा नये. अर्थात क्रियमाण कर्माच्या पूर्ती अपूर्तीमध्ये आणि त्या कर्माच्या तात्कालिक फलाच्या प्राप्ती अप्राप्तीमध्ये आसक्त होऊ नये. कारण करण्यातही एक आसक्ती असते. कर्म योग्य रीतीने झाले तर त्यापासून एक सुख मिळत असते आणि कर्म योग्य रीतीने झाले नाही तर मनाला एक दुःख होत असते. हे सुख दुःखाचे होणे म्हणजेच कर्माची आसक्ती आहे. म्हणून साधकाने कर्म तर विधीपूर्वक आणि तत्परतेने करावे, परंतु त्यात अवधपणे अलिप्त राहावे. हे तर येणारे जाणारे आहेत आणि आपण नित्य निरंतर राहणारे आहोत. म्हणून त्यांच्या येण्या असण्याने, होण्याने, येण्या जाण्याने आपल्याला काहीही फरक पडता कामा नये. कर्मात आसक्ती होण्याची लक्षणे काय आहेत? जर वर्तमान काळात केले जाणारे कर्माच्या पूर्ती अपूर्तीत आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या तात्कालिक फलाच्या प्राप्ती अप्राप्तीत अर्थात सिद्धी असिद्धीत मनुष्य निर्विकार राहिला नाही, उलट त्याच्या अंतःकरणात हर्ष शोकादी विकार उत्पन्न झाले, तर समजून घ्यावे की त्याची कर्मात आणि त्यांच्या तात्कालिक फलात आसक्ती शिल्लक आहे. इंद्रियांच्या विषयात आणि कर्मात आसक्त न होण्याचे तात्पर्य हे झाले की स्वस्वरूप चिन्मय परमात्म्याचा अंश असल्याने
नित्य अपरिवर्तनशील आहे आणि पदार्थ तसेच क्रिया प्रकृतीचे कार्य असल्यामुळे निरंतर बदलत राहतात. परंतु जेव्हा त्या परिवर्तनशील पदार्थ आणि क्रिया यांच्यामध्ये तेव्हा तो त्यांच्या अधीन होतो आणि वारंवार जन्म मरण रूपी महान दुःखाचा अनुभव करत राहतो. त्या पदार्थ आणि क्रियेपासून अर्थात प्रकृतीपासून संपूर्णपणे मुक्त होण्यासाठी भगवंतांनी 2 विभाग सांगितले आहेत. नंबर 1, इंद्रियांच्या विषयात अर्थात पदार्थात आसक्ती ठेवू नये आणि दुसरे कर्मात म्हणजेच क्रियेत आसक्ती ठेवू नये. असे केल्याने मनुष्य योगारूढ होतो. सर्व संकल्प संन्यासी. आपल्या मनात जितक्या स्फूर्ती निर्माण होतात त्यापैकी ज्या स्फूर्तीपासून सुख होते आणि त्याच्या अनुषंगाने असा विचार येतो की आपल्याला असे मिळावे मग आपण इतके सुखी होऊ, त्यावेळी अशा स्फूर्तीत लिप्तता असल्याने त्या स्फूर्तीचे नाव संकल्प होते. तो संकल्पच अनुकूलता प्रतिकूलतेला कारण होऊन सुखदायी आणि दुःखदायी होतो. ज्याप्रमाणे सुखदायी संकल्प राग द्वेष निर्माण करतो, त्याप्रमाणे दुःखदायी संकल्प ही राग द्वेष निर्माण करतो. म्हणून दोन्हीही संकल्प बंधनात टाकणारे आहेत. त्यापासून हानी व्यतिरिक्त काहीही लाभ होत नाही. कारण संकल्प आपल्या स्वरूपाचा बोध होऊ देत नाही आणि दुसऱ्यांची सेवा करू देत नाही. भगवंतात प्रेम होऊ देत नाही. भगवंताचे ठिकाणी मन लागू देत नाही. तात्पर्य, आपला संकल्प ठेवल्याने आपले हित होत नाही, संसाराचे हित होत नाही, कुटुंबियांची कुठलीही सेवा होत नाही, भगवंतांची प्राप्ती होत नाही आणि आपल्या स्वरूपाचा बोधही होत नाही. यापासून केवळ हानीच हानी होते. असे समजून साधकाने संपूर्णपणे संकल्परहित व्हावयास पाहिजे. मनात येणाऱ्या स्फूर्तींनी जर संकल्पाचे रूप धारण केले नाही तर त्या स्फूर्ती आपोआपच नष्ट होतात. केवळ स्फूर्ती निर्माण झाल्याने मनुष्याची तितकी हानी होत नाही आणि पतनही होत नाही, परंतु समय नष्ट होतो, त्याज्य आहे. कारण संकल्पाचा त्याग केल्याशिवाय साधक योगारूढ होत नाही आणि योगारूढ झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही, कृतकृत्यता होत नाही, मनुष्य जन्माचे सार्थक होत नाही, भगवंताचे ठिकाणी प्रेम निर्माण होत नाही आणि दुःखांचा संपूर्णपणे शेवट होत नाही. संकल्पांच्या त्यागाचे उपाय. भगवंतांनी आपल्यासाठी त्यांच्यातर्फे अंतिम जन्म म्हणजेच मनुष्य जन्म दिला आहे. याच्या सहाय्याने तुम्ही आपला उद्धार करून घ्यावा. म्हणून आपण आपणाला प्राप्त झालेल्या मनुष्य जन्माच्या अमूल्य मुक्तिदायक वेळेला निरर्थक संकल्प करण्यात नष्ट करू नये, असा विचार करून संकल्पांना समाप्त करून टाकावे. कर्मयोगाच्या साधकाला आपल्या कर्तव्याचे पालन करावयाचे असते. कर्तव्याचा संबंध वर्तमानाशी आहे, परंतु संकल्प विकल्प भूत आणि भविष्य काळाचे होत असतात, वर्तमान काळाचे नव्हे. म्हणून साधकाने आपल्या कर्तव्याचा त्याग करून भूत भविष्य काळाच्या संकल्पात फसू नये, तर आसक्तीरहित होऊन कर्तव्य कर्मात रत राहिले पाहिजे. तिसरा उपाय, ज्ञानयोगी साधकाने या गोष्टीवर दृढ राहावे की वास्तविक सत्ता एका परमात्म्याचीच आहे, संकल्पांची संसाराची सत्ता नाही. म्हणून कोणता संकल्प आला तर त्याने त्यात उदासीन राहावे, त्याविषयी रागही करू नये किंवा आसक्तीही ठेवू नये किंवा द्वेषही करू नये. उपाय क्रमांक 4, भक्तियोगाच्या साधकाने असा विचार करावा की मनाला जे काही संकल्प उत्पन्न होतात ते बहुतेक भूतकाळाचे असतात जे आत्ताचे नसतात, अथवा भविष्य काळाचे असतात जे पुढे होणारे असतात.
म्हणून जे आत्ता नाहीत त्याच्या चिंतनात विनाकारण वेळ घालवणे आणि जे भगवंत आत्ता आहेत, आपल्यात आहेत आणि आपले आहेत, त्यांचे चिंतन न करणे ही केवढी मोठी चूक आहे, असा विचार करून संकल्प नष्ट करावेत. योगारूढस्तदोच्यते. सिद्धी असिद्धीत सम राहण्याचे नाव योग आहे. या योगावर अर्थात समतेवर आरूढ होणे, स्थित म्हणजेच योगारूढ झाल्यावर परमात्म्याची प्राप्ती होते. संकल्पांचा संपूर्णपणे त्याग केल्याने साधक योगारूढ होतो. श्लोक क्रमांक 5. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुर आत्मैव रिपुरात्मनः. आपल्याद्वारे आपला उद्धार करावा, आपले पतन करू नये, कारण आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. उद्धरेदात्मनात्मानं. आपण स्वतःच आपला उद्धार करून घ्यावा. याचे तात्पर्य शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण इत्यादी पासून आपले उत्थान करून घ्यावे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जो एकदेशीय मीपणा दिसतो त्यापासूनही आपले उत्थान करून घ्यावे. कारण शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी आणि मीपणा हे सर्व प्रकृतीचेच कार्य आहेत, आपले स्वरूप नव्हे. जे आपले स्वरूप नाही त्यापासून आपले उत्थान करून घ्यावे. आपल्या स्वरूपाची परमात्म्याशी ऐक्य आहे आणि शरीर, इंद्रिये इत्यादी तसेच मीपणाचे प्रकृतीशी ऐक्य आहे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीची आवश्यकता नाही. कारण असतकडून सतची प्राप्ती होत नाही, तर असतच्या त्यागाने सतची प्राप्ती होत असते. प्राकृत पदार्थ, क्रिया आणि संकल्प यात आसक्ती ठेवू नये, त्यात फसू नये, तर त्याहून आपण आपले उत्थान करून घ्यावे. उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या पदार्थात न फसणे, त्यांच्या अधीन न होणे, त्यांचे पासून अलिप्त राहणेच आपला उद्धार करून घेणे आहे. मनुष्य मात्राच्या ठिकाणी अशी एक विचारशक्ती आहे की जिला उपयोगात आणल्यास तो आपला उद्धार करून घेऊ शकतो. ज्ञान योगाचा साधक त्या विचारशक्तीने जड चेतनाचे पृथक्करण करून चेतनात म्हणजेच आपल्या स्वरूपात स्थित होतो आणि जडाशी म्हणजे शरीर संसाराशी संबंध विच्छेद करून घेतो. कर्मयोगाचा साधक त्याच विचारशक्तीने मिळालेल्या शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी पदार्थांना संसाराचेच मानून संसाराच्या सेवेमध्ये उपयोगात आणून त्या पदार्थांशी संबंध विच्छेद करून घेतो आणि आपल्या स्वरूपात स्थित होतो. अशा दृष्टीने मनुष्य आपल्या विचारशक्तीला कामामध्ये घेऊन कोणत्याही योगमार्गाने आपले कल्याण करून घेऊ शकतो. नात्मानमवसादयेत. त्याने आपणच आपल्याला अधोगतीच्या दिशेने नेऊ नये. याचे तात्पर्य परिवर्तनशील प्राकृत पदार्थांशी आपला संबंध प्रस्थापित करू नये, अर्थात त्यांना महत्व देऊन त्यांचा दास होऊ नये. आपल्याला त्यांच्या अधीन मानू नये, आपल्यासाठी त्यांची आवश्यकता समजू नये. आत्मैव ह्यात्मनो बंधुः. हा आपणच आपला बांधव आहे, आपल्याशिवाय दुसरा कोणी बांधव नाहीच, म्हणून स्वला कोणाचीही आवश्यकता नाही. याला आपल्या उद्धारासाठी कोणत्याही योग्यतेची आवश्यकता नाही. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींची आवश्यकता नाही आणि कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादीचीही आवश्यकता नाही. तात्पर्य प्राकृत पदार्थ याचे साधक अथवा बाधक नाहीत. हा स्वतःच आपला उद्धार करू शकतो, म्हणून तो स्वतःच आपला बंधू
म्हणजेच मित्र आहे. मुळात आपणच आपले बंधू आहोत, कारण आपल्या मान्यतेशिवाय, आपण श्रद्धा विश्वास ठेवल्याशिवाय ते आपला उद्धार करू शकत नाहीत. हा नियम आहे. आत्मैव रिपुरात्मनः, हा आपणच आपला शत्रू आहे. अर्थात जो आपणच आपला उद्धार करून घेत नाही, तो आपणच आपला शत्रू आहे. आपल्याशिवाय याचा दुसरा कोणीही शत्रू नाही. प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादीही याचा अपकार करण्यात समर्थ नाहीत. हे शरीर, इंद्रिये इत्यादी ज्याप्रमाणे याचा अपकार करू शकत नाहीत, त्याप्रमाणे याच्यावर उपकारही करू शकत नाहीत. जेव्हा स्व या शरीरादींना आपले मानतो, तेव्हा हा स्वतःच आपला शत्रू होतो. तात्पर्य, त्या प्राकृत पदार्थांशी आपलेपणाची स्वीकृतीच आपल्याशी आपली शत्रुता आहे. श्लोक क्रमांक 6. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. आपण ज्याने श्लोक आपण हा श्लोक वाचून आपण थांबूया तिथं, फक्त 5च घेऊयात. चालेल, मी 5च म्हटलं होतं, पण नंतर कुणीतरी 10 म्हणायला नाही नाही सांगितले. नाही नाही, 5च होतात. परत याचं हो, आपण विश्लेषण करूया. ओके, चालेल. अध्याय 6वा, आत्मसंयम योग. याच्यामध्ये अ, खरा संन्यासी आणि खरा योगी कोण आहे याची व्याख्या केली आहे. अनेक लोक संन्यास म्हणजे कर्मत्याग समजतात, परंतु भगवान येथे त्याचा खरा अर्थ सांगतात. तो आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. श्लोक पहिला. आता मी श्लोक वाचत नाही, फक्त पहिला म्हणून सांगते. भावार्थ आहे त्याचा की जो मनुष्य कर्मफळाची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून कर्म करतो, तोच खरा संन्यासी आणि योगी आहे. केवळ यज्ञादी कर्माचा त्याग करणारा किंवा निष्क्रिय बसणारा मनुष्य संन्यासी अथवा योगी होत नाही. आता याच्यामध्ये संन्यास म्हणजे नेमकं काय आहे, तर कर्मफलाचा त्याग नव्हे, तर संन्यास म्हणजे लोकांमध्ये अशी समजूत असते की घरदार सोडणे किंवा संसार सोडणे, कर्म सोडणे म्हणजे संन्यास. परंतु भगवान श्रीकृष्ण इथं सांगतात, संन्यास म्हणजे कर्माचा त्याग नसून कर्मातील आसक्तीचा त्याग आहे. कर्म हे शरीराच्या स्वभावामुळे होतच राहतात. खरा त्याग म्हणजे मला याचा काय फायदा होईल ही भावना सोडणे. बघा, म्हणजे मला याचा काय फायदा होईल का, आपण प्रत्येक वेळेस फायदा बघत असतो. तर ह्या भावनेलाच पूर्णपणे सोडायचं, म्हणजे आपण काय करतो आहोत की खरा त्याग करत आहोत. कर्म. आता पुढे, जेव्हा मनुष्य कर्माचे फळ इच्छितो, तेव्हा मन भविष्य काळात धावते, चिंता वाढते, अहंकार निर्माण होतो, अपेक्षा भंग झाल्यास दुःख होते, त्यामुळे मन अशांत होते. पण जो फळाची अपेक्षाच ठेवत नाही, तो वर्तमान काळात राहतो. त्याचं प्रत्येक कर्म जे आहे ते शुद्ध व्हायला सुरुवात होती. मन शांत राहतं आणि काय होतं याच्यामधून, तर पूर्णपणे कार्य जे आहे हे कर्म होऊन जातं, की कुठल्याही शुद्ध कर्म होऊन जातं हे पूर्णपणे. जे कर्तव्य म्हणून करणे आवश्यक आहे त्याला आपण कर्म असं म्हणतो. उदाहरणार्थ सांगितलं की आईने मुलाप्रती केलेलं कर्तव्य हे शुद्ध कर्म झालेलं आहे, याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा नसती. शिक्षकाचे विद्यार्थ्याप्रती केलेले कर्तव्य ते सुद्धा शुद्ध कर्म झालेलं आहे. डॉक्टरांनी रुग्णाप्रती केलेले कर्तव्य ते सुद्धा शुद्ध कर्म झालेलं आहे. हे सर्व कर्म भगवानसाठी केले तर ते योग बनते. म्हणजे जेव्हा आपण शुद्ध कर्म करतो एखादं, तर त्यालाच आपण काय म्हणतो, योग असं म्हणतो. आता योगी आणि संन्यासी एकच आहेत का, तर याच्यामध्ये सांगितलं की संन्यासीच योगीच. सामान्यतः लोक संन्यास आणि योग हे दोन वेगळे मार्ग मानतात, पण येथे भगवान सांगतात फलत्याग म्हणजे संन्यास झाला, पण समत्व बुद्धी ठेवणे म्हणजे योग झालेला आहे.
दोन्हींचा पाया एकच आहे की आसक्तीचा त्याग केला पाहिजे. आता भगवान पुढे सांगतात की न निरग्निर चाक्रिय हा, याचा अर्थ केवळ कर्म सोडून बसणे म्हणजे संन्यास नव्हे. कोणी म्हणेल मी काहीच करणार नाही, परंतु मन मात्र इच्छा, कल्पना, चिंता, राग, द्वेष यामध्ये गुंतलेले असेल, असा मनुष्य संन्यासी होऊ शकत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जर सोडल्या तर तो संन्यासी होऊ शकतो. आता याच्यामध्ये एक छोटीशी हे सांगितली की नेमकं कर्मयोग आणि संन्यास यांचा सेतू म्हणजे समन्वय कसा साधलेला आहे, हा तत्वविवेचनी मधला पॉइंट आहे बघा. कर्मयोग श्रेष्ठ का संन्यास श्रेष्ठ आहे, तर याच्यामध्ये भगवान सांगतात की दोन्हींचे अंतिम लक्ष एकच आहे. जो निष्काम कर्म करतो तोच पुढे योगारूढ होतो. दोन प्रकारचे त्याग आहेत. एक तर बाह्य त्याग सांगितलेला आहे. बाह्य त्याग म्हणजे काय आहे, तर घराचा त्याग आहे, वस्तूंचा त्याग आहे, सामाजिक भूमिकांचा त्याग आहे. आणि एक आंतरिक त्याग सांगितलेला आहे. आंतरिक त्याग म्हणजे काय आहे, तर अहंकाराचा त्याग, समत्वाचा त्याग, ममत्वाचा त्याग, समत्वाचा नाही, ममत्वाचा त्याग, फलासक्तीचा त्याग. ह्या सगळ्या त्याग केल्याच्या नंतर भगवान आपल्याला सांगतात की हे सगळे जर आंतरिक त्याग केले तर आपण संन्यास पदाला प्राप्त करू शकतो. मग आता कर्म करताना कसं कर्म करायचं, तर कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही तसेच साधकाने संसारात राहून कर्म करावे, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे काय, तर कर्म तर करावेच लागणार, पण आपल्याला त्याच्यामध्ये लिप्त व्हायचं नाही आहे. म्हणजे पाणी वरून फक्त निघून जातं. लोभ, अपेक्षा, स्वार्थ ह्या कुठल्याही मनाला शिवता कामा नये. योगाचा याच्यामध्ये सांगितलं की ध्यान योगाचा पाया कर्मयोग आहे. जो निष्काम कर्म करू शकत नाही तो ध्यानातही स्थिर होऊ शकत नाही. कारण ध्यानासाठी आवश्यक आहे अंतःकरण शुद्धी, वासना क्षय, मनशांती, आणि हे निष्काम कर्मानेच प्राप्त होते. आता ह्या श्लोकामध्ये भगवानांनी अध्यात्मातील एक मोठा भ्रम दूर केला होता की अनेकांना वाटते काम सोडणे म्हणजे अध्यात्म, संसार सोडणे म्हणजे संन्यास. परंतु गीता सांगते संसारात राहून कर्तव्य करत राहून फलाची अपेक्षा सोडणे हाच खरा संन्यास आहे. सारांश थोडक्यात सांगते की भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो मनुष्य कर्मफळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि योगी आहे. केवळ बाह्य कर्म त्याग, अग्नित्याग किंवा निष्क्रियता यांना संन्यास म्हणता येत नाही. साधक संजीवनीनुसार फलत्याग हाच खरा संन्यास आहे. तर आंतरिक आसक्तीचा त्याग हा ही योग आहे आणि त्याचा समान काय म्हणू आणि समान आधार आहे. हा श्लोक कर्मयोगापासून ध्यान योगाकडे जाणारा प्रवेशद्वार आहे. आता इथे ध्यान योग काय आहे आपल्याला पुढच्या याच्यामध्ये बघायचं आहे. दुसरा श्लोक आहे यम संन्यासमिति प्राहुर तम विद्धि पांडवः. तर ह्याचा अर्थ काय सांगितलंय बघा. हे अर्जुना, ज्याला ज्ञानी लोक संन्यास म्हणतात त्यालाच तू योग समज. कारण ज्याने मनातील संकल्पांचा त्याग केलेला नाही असा कोणताही मनुष्य योगी होऊ शकत नाही. कर्मफळाचा त्याग करणारा मनुष्यच खरा संन्यासी आणि योगी आहे. संन्यास आणि योग हे दोन वेगवेगळे मार्ग नसून एकाच सत्याच्या दोन बाजू आहेत. याच्यासाठी स्वामी रामसुखदासजी म्हणतात की संकल्प या शब्दावर विशेष प्रकाश दिला आहे की संकल्प म्हणजे नेमकं काय, तर येथे संकल्प म्हणजे फक्त एखादा चांगला निश्चय नव्हे. गीतेच्या भाषेत संकल्प म्हणजे विषयांची इच्छा, भोगांची अपेक्षा, मान सन्मानाची अपेक्षा, भविष्य काळातील स्वार्थी योजना, मला हे मिळाले पाहिजे ही मानसिक धरपकड, हे सर्व संकल्प आहेत. संकल्पनातूनच माणूस काय करतो, बंध निर्माण होते. प्रत्येक कर्माच्या आधी मनात संकल्प निर्माण होतो आणि मग बंधन निर्माण होते. मला पैसा मिळावा, माझे कौतुक व्हावे, माझे नाव व्हावे, माझा विजय व्हावा, हा संकल्प कर्माला बांधून ठेवतो. कर्म बंधनकारक नसते, कर्म मार्गातील
कर्मामागील संकल्प बंधनकारक असतो. बघा, आपण प्रत्येक कार्याच्या आधी संकल्प करतो आणि मग संकल्प केल्यामुळे आपल्याला ते पूर्ण कर्म बंधनकारक होतं. लोक समजतात घर सोडले म्हणजे संन्यास, वस्त्रे बदलली म्हणजे संन्यास, पण भगवान म्हणतात संकल्पाचा त्याग केला तरच संन्यास. मनात इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा, अहंकार ठेवून बाहेरून संन्यासी दिसणे निरुपयोगी आहे. आपण आता म्हणतो, एक जस्ट उदाहरण म्हणून सांगते, आपण रोज एक अध्याय गीतेचा वाचतो. प्रत्येक लिस्टमध्ये आपण लिहून ठेवतो की आज एवढे पारायण झाले कंप्लीट, आज एवढे पारायण झाले, म्हणजे तो एक संकल्प झालेला आहे. तर खरं पाहिलं तर त्या ठिकाणी काहीच लिहायची गरज नाही, फक्त एक लिस्ट दिली तरी हरकत नाही. पण 1000 पारायण झालं की आपल्याला अभिमान वाटतो की नाही, आपल्या ग्रुपचं 1000 पारायण कंप्लीट झालेले आहे, म्हणजे कुठेतरी अभिमान आपला किती नाही म्हणलं तरी वाटतो. तर तो जर संकल्पच आपण त्या ठिकाणी ठेवला नाही तर त्याची अपेक्षाही वाढणार नाही, त्याचा आनंदही होणार नाही आणि त्याचा आपल्याला हे करायची पण गरज नाही. अशा पद्धतीने आता पुढचं सांगते. पहिल्या श्लोकात कर्मफळ त्याग सांगितला, पण दुसऱ्या श्लोकामध्ये याचा मूळ आधार सांगितला आहे. फलत्याग कसा करावा. जेव्हा संकल्पाचा त्याग होईल, म्हणून संकल्प त्याग होईल, तर अनेक साधकांच्या मनात प्रश्न उभा राहतो की कर्मयोग वेगळा आणि एक मिनिट हा ताई, थोडस इथं गडबड झाली आहे लिहिण्यामध्ये, एक मिनिट फक्त. ठीक आहे. ह्या श्लोकामध्ये सर्वात गूढ संदेश असा आहे की कर्म सोडण्याची गरज नाही, इच्छा सोडण्याची गरज नाही, संसार सोडण्याची गरज नाही, संसारावरील आसक्ती सोडण्याची गरज आहे. वस्तू सोडण्याची गरज नाही, तर वस्तूंमधील सुखबुद्धी सोडण्याची गरज आहे. की ती वस्तू मिळाली म्हणजे मला सुख मिळतं, तर ती बुद्धी आपल्याला सोडण्याची गरज आहे. मी हे कर्म का करतो, यामागे स्वार्थ आहे का, मला मान सन्मान हवा आहे का, अपेक्षा पूर्ण न झाल्यास मी दुःखी होतो का, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग आहे. योगी होण्यासाठी बाह्य कर्मत्यागाची आवश्यकता नाही. मनातील संकल्प, इच्छा, अपेक्षा आणि स्वार्थी आकांक्षा यांचा त्याग आवश्यक आहे. तर म्हणून नाही, थोडस विस्कळायला लागले आज. संकल्पाचा त्याग आणि ठीक आहे. ठीक आहे, आपण तिसरा श्लोक घेऊयात. तिसरा श्लोक भावार्थ सांगते. योग प्राप्तीची इच्छा असलेल्या मननशील साधकासाठी निष्काम कर्म हे साधन मानले जाते, परंतु जो योगात स्थिर झाला आहे त्याच्यासाठी मनाची पूर्ण शांती आणि अंतर्मुखता हेच पुढील प्रगतीचे साधन मानले जाते. भगवान सांगतात की खरा संन्यास म्हणजे फलत्याग, खरा योग म्हणजे संकल्प त्याग. आता तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की दोन अवस्थांचे वर्णन करतात. पहिली अवस्था अशी होती की आरुरुक्ष. आरुरुक्ष म्हणजे काय आहे, तर योग मार्गावर चढू इच्छिणारा साधक. आणि दुसरं आहे योगारूढ, म्हणजे योगात ऑलरेडी गेलेला आहे आणि तो त्या ठिकाणी स्थिर झालेला साधक. दोघांची जी साधना आहे ही वेगवेगळी असते.
आता आरुवृक्ष म्हणजे कोण आहे? तर आरुवृक्ष म्हणजे जो अजून पूर्णपणे अंतर्मुख झालेला नाही, पण ज्याच्या मनात ईश्वर प्राप्तीची तीव्र इच्छा जागृत झाली आहे. अशा साधकांचे मन अजून संसाराकडे जाते, विषयांकडे आकर्षित होते, रागद्वेष अनुभवते, कर्तेपणाची भावना ठेवते. म्हणून त्याला प्रथम अंतःकरण शुद्धीची आवश्यकता आहे. अशा साधकाला आरुवृक्ष असे म्हणावे. आता आरुवृक्षासाठी कर्म का आवश्यक आहे? जोपर्यंत मनात वासना आहेत तोपर्यंत कर्म टाळणे धोकादायक आहे. कारण वासनाच जर संपल्या नाही आणि आपण कर्म टाळून बसलो तर त्या ज्या मनातल्या वासना आहेत त्या आपल्याला कोणतंही काम करू देणार नाहीत. बाहेरचे कर्म थांबले तर मनातील इच्छा थांबत नाहीत, उलट त्या अधिक बलवान होतात. म्हणून प्रारंभिक साधकांसाठी कर्तव्य पालन, सेवा, यज्ञ, दान, परोपकार, निष्काम कर्म ही साधने अत्यंत आवश्यक आहेत. कर्म ईश्वर प्राप्ती देत नाही, पण कर्म मन शुद्ध करते. जसे कपडा धुण्यासाठी साबण वापरतात, साबण कपडा तयार करत नाही पण घाण काढतो. त्याचप्रमाणे निष्काम कर्म अहंकार कमी करते, स्वार्थ कमी करते, आसक्ती कमी करते, अंतःकरण शुद्ध करते. आता पुढे योगारूढ म्हणजे कोण आहे हे भगवंतांनी सांगितले आहे की योगारूढ म्हणजे ज्याचे मन बऱ्याच प्रमाणात शांत झाले आहे, ज्याचा अंतःकरणात विषयाची ओढ कमी झाली आहे, कामना क्षीण झाल्या आहेत, मन स्थिर झाले आहे, असा साधक योगारूढ म्हणवतो. शम म्हणजे काय? योगारूढ क्षम म्हणजे काय? तर शम म्हणजे मनाची शांतता, शमने, विषयांपासून निवृत्ती होणे, अंतर्मुखता वाढणे, चित्ताची स्थिरता होणे. म्हणजे प्रारंभिक कर्म आवश्यक असते, परंतु योगारूढ अवस्थेत साधकाला अधिकाधिक अंतर्मुख व्हावे लागते. प्रत्येक साधकाला एकाच प्रकारची साधना लागू पडत नाही. त्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थी हा विद्यापीठातील संशोधक यांचा अभ्यास वेगळा असतो. तसाच साधनेचाही क्रम असतो की प्रत्येक साधकाला ही त्याची वेगळी वेगळी साधना असू शकते. कोणी ज्ञान मार्गाने जाईल, कोणी भक्ती मार्गाने जाईल किंवा अजून कोणी वेगळ्या मार्गाने कर्म करून जाईल. पण ही जी साधना आहे ही साधना हळूहळू पुढे जात राहणार आणि त्याच्यानंतर तो कुठे जाणार तर योगारूढ ह्या पदाला पोहोचणार. कर्म आणि शम यांचे परस्पर संबंध बघा आता कसं आहे. कर्म आणि शम हे विरोधी नाहीत, कर्मातूनच शम निर्माण होतो. योग्य पद्धतीने केलेले निष्काम कर्म मनाला शांत करते आणि शांत मन ध्यानासाठी योग्य बनते. अनेक साधक लवकरच म्हणतात, आता मला संसार नको, मी सर्व कर्म सोडतो, परंतु मन अजून विषयांमध्ये गुंतलेले असते. अशा वेळी बाह्य कर्म त्याग झाला तरी अंतर्गत वासनांचा त्याग होत नाही, म्हणून साधना अडखळते. योगारूढ अवस्थेत साधकाला बाह्य क्रियांपेक्षा अंतर्गत जागरूकतेची अधिक आवश्यकता असते. तो स्वतःच्या मनावर लक्ष ठेवतो, त्याच्या साधनेचे केंद्र बनते, आत्मचिंतन करतो, ध्यान करतो, ईश्वर स्मरण करतो, साक्षी भावाने ह्या सगळ्या गोष्टी तो बघत असतो. तर भगवान सांगतात प्रत्येक टप्प्याला वेगळे साधन आवश्यक असते. बालकाला चालायला शिकण्यासाठी आधार लागतो, परंतु चालायला शिकल्यानंतर तो आधार सोडावा लागतो. त्याचप्रमाणे प्रारंभी कर्म हा आधार आहे, नंतर शम हा आधार बनतो. सारांश थोडक्यात, भगवान श्रीकृष्ण साधकांच्या दोन अवस्थांचे वर्णन येथे करतात, आरुवृक्ष आणि योगारूढ. योग प्राप्तीची इच्छा असलेल्या साधकासाठी निष्काम कर्म हे अंतःकरण शुद्धीचे मुख्य साधन आहे. कर्म आणि क्षम हे विरोधी नसून साधनेच्या दोन क्रमिक पायऱ्या आहेत. प्रारंभी योगाने मन शुद्ध होते आणि नंतर शम, अंतर्मुखता व ध्यान याद्वारे साधक योगात स्थिर होतो. हा श्लोक अध्यात्मातील क्रमबद्ध प्रगतीचा अत्यंत महत्त्वाचा नियम स्पष्ट
करतो. आता पुढचा श्लोक बघूयात. 4था श्लोक. त्याचा फक्त भावार्थ आधी वाचते आणि मग नंतर हे करूयात. जेव्हा मनुष्य इंद्रिय विषयांमध्ये आणि कर्मामध्येही आसक्त होत नाही, तसेच सर्व संकल्पाचा त्याग करतो, तेव्हा त्याला योगात स्थिर झालेला अर्थात योगारूढ असे म्हणतात. आता हेच योगारूढ परत पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं. तर त्याचं हे बघूयात की 3ऱ्या श्लोकात भगवानांनी 2 अवस्थांचा उल्लेख केला होता. एक तर आरुरुक्ष आणि दुसरा आहे योगारूढ. आता 4थ्या श्लोकामध्ये भगवान योगारूढाची लक्षणे सांगत आहेत. एखादा साधक योगारूढ झाला आहे हे कसे ओळखावे? तर साधक संजीवनी सांगते की या श्लोकात योगारूढ अवस्थेचे बाह्य नव्हे तर आंतरिक लक्षण सांगितले आहे. की आता हे आंतरिक लक्षण काय आहे बघा. नेंद्रियार्थेषु विषयातील आसक्तीचा अभाव. इंद्रियार्थ म्हणजे काय? रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श, याला आपण इंद्रिय असं म्हणतो. हे विषय जगात कायम असणारच. योगारूढ पुरुषाला विषय दिसत नाहीत असे नाही, परंतु त्याचे मन त्याच्यावर अवलंबून राहत नाही. म्हणजे विषय असतात, प्रत्येकाला जोडलेले आहेत, पण त्याचे मन काय आहे? त्याच्यावर अवलंबून राहत नाही. उदाहरणार्थ, कमळाचे फूल पाण्यात असते, परंतु पाणी त्याला चिकटत नाही. त्याचप्रमाणे योगारूढ मनुष्य संसारात राहतो, परंतु संसार त्याच्या मनाला चिकटत नाही. न कर्मसु अनुषज्यते. हा आता काय मुद्दा आहे सांगा. सामान्य माणूस विषयांमध्ये आसक्त असतो, परंतु काही साधक विषयांपासून दूर गेले तरी कर्मामध्ये आसक्त होतात. उदाहरणार्थ, मी खूप सेवा करतो, मी मोठा साधक आहे, मी खूप जप करतो, मी खूप दान करतो. म्हणजे हे काय झालेलं आहे की आपण ह्या विषयांपासून जरी आपण दूर गेलो तरी कर्मामध्ये आसक्त असतो. येथे विषयांची आसक्ती गेली असली तरी कर्माची आसक्ती राहिली. भगवान म्हणतात योगारूढ पुरुषाला कर्माचीही आसक्ती नसते. म्हणजे मी हे करतो हे सुद्धा सांगायची आवश्यकता नाही आहे. कर्म करतो पण चिकटत नाही. योगारूढ पुरुष कर्म सोडत नाही. तो कर्माशी स्वतःशी ओळख जोडत नाही. पण तो काय करतो? कर्माशी स्वतःची ओळख जोडत नाही. तो असे मानत नाही की मी करतो. त्याच्या दृष्टीने सर्व कर्म प्रकृतीद्वारे घडते. या श्लोकाचा मुख्य शब्द आहे सर्व संकल्प संन्यासी. 2ऱ्या श्लोकात भगवानांनी संकल्प त्यागाचा उल्लेख केला. येथे सर्व हा शब्द जोडला आहे, म्हणजे फक्त काही इच्छा नव्हे, तर सर्व प्रकारच्या मानसिक अपेक्षांचा त्याग. भोगांची इच्छा, मान सन्मानाची अपेक्षा, यशाची इच्छा, प्रसिद्धीची आकांक्षा, भविष्यातील कल्पना, अहंकाराला पोसणारे विचार, हे सर्व संकल्प संपल्यावर आरूढ योगारूढ अवस्था प्राप्त होते. लोक सहसा योगारूढपणाची ओळख बाह्य चिन्हांनी करतात, जसे की त्याची वेशभूषा काय आहे, किंवा त्याचं बोलणं चालणं कसं आहे, तो एकांतवासात राहतो का, बाह्य साधना तो कशी करतो, किंवा तो बाह्य अपिअरन्स त्याचा कसा आहे. परंतु भगवान अंतःकरणाकडे पाहतात. योगारूढाची खरी ओळख आहे आसक्तीचा अभाव. आता याच्यामध्ये एक छोटीशी हे सांगितली आहे की विषय त्याग आणि विषय विरक्ती ह्या दोन्हीचा भाव कसा आहे बघा. दोन्हीमध्ये फरक काय आहे? विषय त्याग म्हणजे विषय समोर नाहीत. विरक्ती म्हणजे काय? विषय समोर असले तरी मन त्याच्याकडे धावत नाही. भगवान येथे विषय विरक्तीबद्दल बोलत आहेत. हे खूप सुंदर आहे बरं का. विषय त्याग आणि विषय विरक्ती म्हणजे समोर सगळंच आहे, वाढून ठेवलेलं ताट आहे. ताट वाढून ठेवल्याच्या नंतर आपल्याला ते खावंसच वाटणार. पण विषय विरक्ती म्हणजे समोर जरी ताट ठेवलं तरी पण त्याची लालसा न वाटणे म्हणजे विषय विरक्ती झाली. आता कर्मातील आध्यात्मिक मार्गावर ही सर्वात मोठी अडचण असते. साधक विषयांपासून दूर जातो, परंतु स्वतःच्या साधनेचा अभिमान निर्माण होतो. उदाहरणार्थ, मी इतका जप केला, मी इतकी तपश्चर्या केली, मी इतरांपेक्षा पुढे आहे. ही आसक्ती विषयांपेक्षाही अधिक सूक्ष्म असते. योगारूढ पुरुषाच्या मनात सतत एकच भाव असतो,
मी काहीच नाही, सर्व काही परमात्माच आहे. म्हणजे तो सगळ्या ह्या गोष्टींना सोडून देतो. ही जी आसक्ती आहे निर्माण झालेली, या आसक्तीच्याही तो परे जातो. आसक्ती त्याला काहीच बाधत नाही, तर तो त्याच्याही पुढे जातो. म्हणून त्याला काय म्हणायचं, सर्व काही परमात्माच आहे, मी हे काहीच करत नाही. हीच भावना त्याला, ह्याच भावनेमुळे त्याला अहंकार नाहीसा होतो आणि तो योगारूढ पदाला प्राप्त होतो. याचं सारांश थोडक्यात, श्रीकृष्ण भगवान योगारूढ पुरुषाचे लक्षण सांगतात. जो इंद्रिया विषयांमध्ये आसक्त नसतो, कर्मामध्येही गुंतत नाही आणि सर्व संकल्पाचा त्याग करतो, तो योगारूढ म्हणवतो. साधक संजीवनीनुसार योगारूढाची ओळख बाह्य कर्मत्यागातून नसून अंतःकरणातील आसक्तीच्या अभावात आहे. विषयां एक मिनिट. हा श्लोक साधकाला बाह्य साधनेतून अंतर्गत स्वातंत्र्याकडे नेणारा अत्यंत महत्वाचा मार्गदर्शक आहे, की आतमधल्या साधनेला आपल्याला बघायचं आहे. आता लास्ट श्लोक 5वा, याचा थोडक्यात भावार्थ सांगते. मनुष्याने स्वतःच्या मनबुद्धीच्या साहाय्याने स्वतःची उन्नती करावी, स्वतःला अधोगतीकडे नेऊ नये. कारण मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. श्लोकाचा संदर्भ असा आहे की पहिल्या 4 श्लोकांमध्ये भगवानांनी सांगितले की खरा संन्यास कोणता, योग म्हणजे काय, आरू वृक्ष किंवा योगारूढ यांच्यातील फरक काय आहे, योगारूढाची लक्षणे कोणती आहे. आता भगवान साधकाला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात. तुझ्या उन्नतीचा किंवा पतनाचा मुख्य कारण करता तू स्वतःच आहेस. म्हणजे आता इथे काय सांगतात की तू तुझ्यामध्येच फक्त बघ आणि तूच तुला उन्नती करायची आहे का तुला पतनाकडे जायचं आहे, हे तूच तुझं स्वतः शोधून बघ. स्वामी रामसुखदासजी म्हणतात, उद्धरेना आत्मनात्मानम. येथे आत्मा हा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी आला आहे. पहिला आत्मा मन बुद्धी विवेकासाठी वापरला आहे. दुसरा आत्मा जीव स्वतःचे खरे स्वरूप ओळखावे म्हणून वापरला आहे. तर तिसरा म्हणून अर्थ असा होतो की विवेकाच्या साह्याने स्वतःची उन्नती करावी. म्हणजे पूर्ण हा शब्दाचा अर्थ काय होतो, तर विवेकाच्या साह्याने स्वतःची उन्नती करावी. आता स्वतःची उन्नती म्हणजे नेमकं काय करायचं आहे, की अधिक पैसा कमवावा, की अधिक प्रसिद्धी मिळवायची आहे, का अधिक सत्ता आपल्याला मिळवायची आहे. तर गीतेच्या भाषेत उन्नती म्हणजे मन शुद्ध होणे, आसक्ती कमी होणे, अहंकार कमी होणे, ईश्वराकडे वाटचाल होणे. आता नात्मना मवसाद येत म्हणजे काय आहे, तर स्वतःला खाली पडू देऊ नये. अधोगती कशामुळे येते, रामसुखदासजी सांगतात, विषयासक्ती, रागद्वेष, आळस, प्रमाद, अहंकार, स्वार्थ हे सर्व आत्म्याला अधोगतीकडे नेतात. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्या वाढतात आपल्या मनामधल्या, तेव्हा आपण अधोगतीकडे जातो. ईश्वर साधक भगवान कोणालाही उन्नत किंवा पतित करत नाही. म्हणजे भगवान हा कुठल्याही प्रोसेसमध्ये नसतो की तो कोणालाही एखाद्याला वर चढवणं किंवा एखाद्याला खाली पतनाकडे नेणं असं कुठलाही करत नाही. ते सर्वांना समान संधी देत असतात. मनुष्य स्वतःच्या निवडीने स्वतःचे भविष्य घडवतो. आता इथे सर्वात मोठा मित्र किंवा शत्रू काय आहे बघा. सामान्य माणूस आपल्या दुःखासाठी इतरांना दोष देतो, परिस्थितीला दोष देतो, समाजाला दोष देतो, नशिबाला दोष देतो, इतर व्यक्तींना दोष देतो. पण भगवान म्हणतात, खरा मित्रही तूच आहेस आणि खरा शत्रूही तूच आहेस. मन 2 दिशांना जाऊ शकते. एक तर बाहेरच्या दिशांना म्हणजे विषय भोग आसक्ती वगैरे साईडला, आणि दुसरं एक अंतर्मनामध्ये म्हणजे आत्मचिंतन विवेक परमात्मा. ज्या दिशेला मन जाते तशीच जीवनाची दिशा ठरते. योग मार्गातील सर्वात मोठे शुद्ध
मोठे युद्ध बाहेर नसते, ते मनाच्या आतमध्ये चालते. मन म्हणते आता नाही, नंतर करू, आणि आपण त्याप्रमाणे वागत राहतो की आता नको, नंतर करू, आता नको, नंतर करू, आणि आपण सरळ तसाच टाइमपास करत राहतो. खरंच आहे ही गोष्ट. विवेक म्हणतो योग्य गोष्ट आताच कर. विवेक आपल्याला सांगतो की नाही, हीच वेळ आहे, ह्याच गोष्टी आताच झाली पाहिजे. या संघर्षात विवेक जिंकला तर उन्नती होते, मन जिंकलं तर अधोगती होते. या श्लोकात भगवान मनुष्याला संपूर्ण जबाबदारी देतात. तू स्वतःच्या जीवनाचा निर्माता आहेस. तुझ्या आध्यात्मिक प्रगतीची जबाबदारी दुसऱ्यावर टाकता येणार नाही. जेव्हा मन विवेकाच्या अधीन असते, इंद्रिये नियंत्रित असतात किंवा जीवनात शिस्त असते, ध्येय स्पष्ट असते, तेव्हा आत्ममित्र बनतो. तेव्हा आत्मा हा आपला मित्र बनतो. पण तो आपल्याला सतत उन्नतीकडे घेऊन जातो. पण जेव्हा मन विषयांच्या मागे धावते, विवेकाकडे दुर्लक्ष होते, आळस वाढतो, अहंकार वाढतो, तेव्हा आत्माच शत्रू बनतो. कारण बाहेरचा शत्रू फक्त बाह्य नुकसान करू शकतो, पण अंतर्गत शत्रू आध्यात्मिक पतन घडवू शकते. एक छोटंसं दृष्टांत सांगितलेलं आहे बघा. एका शेतामध्ये दोन बीज पेरले, म्हणजे बी पेरलेले आहेत. दोघांनाही समान सूर्यप्रकाश, समान पाऊस, समान जमीन मिळालेली आहे. एक बीज मजबूत वृक्ष बनले, दुसरे कुजले. परिस्थिती समान होती. फरक बीजाच्या अंतर्गत क्षमतेचा आणि प्रतिसादाचा होता. तसेच जीवनातही बाह्य परिस्थितींपेक्षा अंतर्गत वृत्ती अधिक महत्वाची असते. म्हणजे दोन बी आपण एकाच ठिकाणी जवळपास पेरलेले आहेत, दोघांना सारखंच पाणी आहे, दोघांनाही सारखंच ऊन आहे, पण आतमधलं जे बीचं रुजण्याची जी क्षमता आहे ही कमी जास्त असल्यामुळे एकाचा वृक्ष झालेला आहे आणि एक सडून गेलेला आहे. अशा पद्धतीने तर रामसुखदासजी इथं सांगतात, साधकाने कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नये, कारण त्याचा उन्नतीचे साधन त्याच्या आतच आहे. ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे भगवानाचे स्मरण आहे, ज्याच्याकडे उन्नतीचं सर्व साधने आधीपासूनच आहेत, तर तू दररोज स्वतःला विचार, माझे मन माझा मित्र आहे की शत्रू? माझे निर्णय विवेकाने होतात की आवेगाने? आवेगाने म्हणजे काय? तो रोषारोषाने आपण फक्त लवकर निर्णय घेऊन मोकळे होतो. मी स्वतःला उन्नतीकडे नेत आहे की अधोगतीकडे? माझ्या जीवनात आत्मसंयम वाढतो आहे का? हे आपण स्वतःलाच आपले हे प्रश्न रोज विचारले पाहिजे. आता थोडक्यात सारांश सांगते या अध्यायाचा. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, मनुष्याला स्वतःच्या आध्यात्मिक जबाबदारीची जाणीव करून देतात. स्वतःच्या विवेकाच्या साह्याने स्वतःची उन्नती करावी आणि स्वतःला अधोगतीकडे जाऊ देऊ नये. साधक संजीवनीनुसार मनुष्याच्या उन्नतीचे किंवा पतनाचे मूळ कारण त्याचे स्वतःचे मन आणि बुद्धी आहे. मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. विवेकाच्या अधीन असलेले मन मित्र बनते, तर विषयासक्त मन शत्रू बनते. इथे आपण थांबूयात. हे 5 श्लोकांचं थोडक्यात दोन्ही मधून लिहिलेलं आहे की तत्वविवेचनी पण आहे आणि साधक संजीवनी मधून पण आहे. थोडं थोडं मिक्स करून लिहिलेलं आहे. शेवटची प्रार्थना कोणी घेते? कोणाला बोलायचंय का काही? हॅलो, कोणाला बोलायचंय काही?